माझ्या नवऱ्याला राजदारला अनेक व्यसने होती. ते नेहमीच रात्री उशिरा घरी यायचे. एकदा असंच दारू पिऊन असे मध्ये माझे पती घरी येत असताना एका मोठ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा गंभीर अपघात झाला. तेव्हा आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. नवऱ्याला राजदारला जाऊन 2-3 वर्ष झाली आहेत. 2-3 वर्षांनंतर मात्र माझ्या सासऱ्यांनी मला दिवसेंदिवस अधिक त्रास द्यायला सुरुवात केली. माझे सासू-सासरे म्हातारे झाले आहेत. घरात त्यांचं काहीच चालत नाही. नवऱ्याचे 2 भाऊ, त्यांच्या बायका आणि त्यांचे मुलं एवढा मोठा परिवार घरात असूनही या सगळ्यांमध्ये मी स्वतःला पूर्णपणे एकटीच समजते. राजदार जिवंत असताना सगळेच माझ्याशी चांगलं वागत होते. पण त्यांच्या जाण्यानंतर सगळंच हळूहळू बदलायला लागलं. सगळ्यांचे खरे चेहरे उघडे पडायला लागले. मी सगळ्यांवर विश्वास ठेवत होते. कधी घरातल्या पैशांचा हिशोब विचारला नाही, का शेतीच्या व्यवहारामध्ये लक्ष घातलं नाही. किती पैसे येतात, कुठे खर्च होतात हे विचारण्याचाही प्रयत्न केला नाही. पती गेल्यानंतर सुरुवातीला ते माझ्याशी गोड-गोड बोलायचे. पण त्यानंतर त्यांनी घरच्या आणि जमिनीच्या कागदपत्रावर माझ्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेतल्यानंतर त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं. आज मला खायला-प्यायला पुरेसं मिळत नाही. जे ते मला घालून पाडून बोलतात. माझी हेटाळणी करतात. नेहमी टोमणे मारतात. मला अपमानास्पद वागणूक देतात. त्यांना नेहमी असं वाटायचं की मी या घरात राहायला नको. पण मी जाणार तरी कुठे होते? ते जसं सांगायचे तेच मी करत असे. घरातील सर्व काम मी एकटीच करत होते. त्यांनी मला जण-उभाराची मोलकरीणच बनवून टाकलं होतं. पण असो, हेच माझ्या नशिबात आहे असं समजून मी सगळं नियमितपणे सहन करत राहिले. एके दिवशी सकाळी माझी मोठी जेठाणी अचानक जोराजोरात ओरडू लागली. ती किंचाळे मारत होती. म्हणत होती, "माझं सोनं चोरीला गेलं, माझं सोनं चोरीला गेलं." तिच्या आवाजाने संपूर्ण घर एकत्र जमलं. सगळ्यांना एका जागी बोलवण्यात आलं. तेव्हा माझ्या जेठानी सगळ्यांसमोर म्हणाली, "ही कविता रात्री माझ्या खोलीत आली होती. तिनेच माझं सोनं घेतलं असावं." सगळे माझ्याकडे संशयाने पाहू लागले. मी स्पष्टपणे सांगितलं, "मी चोर नाही. मी कोणाचीही काहीही चोरी केलं नाही. रात्री माझं डोकं दुखत होतं म्हणून तुमच्याकडे गोळी आहे का एवढंच विचारायला आले होते." लगेचच मी निघून गेले. पण तरीही सगळेच मला चोर समजून वागवू लागले. माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ ही माझ्यावर संताप व्यक्त करू लागले. माझी जेठानी तर म्हणाली, "ही चोर आहे. हिला आपल्या घरात ठेवू नका." मी जीवाच्या आकांताने त्यांना सांगत होते की मी चोरी केली नाही. पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं. नंतर माझी जेठानी घरात गेली. तिने एक बॅग आणली. त्यात माझ्या 2-3 साड्या आणि थोडंफार सामानही ठेवलं होतं. आणि ती बॅग माझ्याकडे फेकून म्हणाली, "आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा." मी खूप विनवणी केली. त्यांना विनंती केली की मला घरातून बाहेर काढू नका. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रडू लागले. पण कोणीही माझं ऐकायला तयार नव्हतं. मोठ्या जेठानीने माझा हात पकडला आणि मला घरातून बाहेर ओढत नेलं. तेवढ्यात बाहेरून काही आजूबाजूची लोकही जमा झाली. पण आमच्या घरातल्या विषयाबद्दल कोणीच काहीच बोलत नव्हते. माझ्या दोन्ही मोठ्या जेठानी खूप भांडखोर आहेत. त्यांच्याबद्दल कोणी काहीच बोलत नसायच्या. त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. पण आजूबाजूचं कोणी काहीच बोलत नव्हतं. ते मला शिव्या देऊ लागले आणि आजूबाजूच्या लोकांना सांगू लागले की ही चोर आहे, ही निकाल घरात चोरी केली. मी सगळ्यांना सांगत होते, पण माझं कोणीही ऐकायला तयार नव्हतं. शेवटी मला कळून चुकलं की त्यांनी चोरीचा असा प्लान केला आहे, मला घरातून बाहेर काढण्यासाठी. मी कितीतरी विनवणी केली, तरी माझं ऐकणार नाहीत. हे मला कळून चुकलं. आता मी तिथून रडत-रडतच निघाले. परत पुढे चालत असताना माझे मागे वळून बघायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की जणू काही मी हे घर सोडून जात आहे. ते मला हाकलून देत आहे. या गोष्टीचा त्यांना खूप समाधान आहे. या गोष्टीचा त्यांना आनंदही झाला आहे. इच्छा नसतानाही मला घरातून बाहेर पडावं लागलं. मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत असं काही घडेल.
पण माझे पती या जगात नव्हते. त्यामुळे माझ्यावर असा अन्याय केला जात होता, हे मला स्पष्टपणे जाणवलं होतं. माझं गाव लहान होतं. तिथून कुठे जावं काहीच सुचत नव्हतं. गावात राहण्याची सोय नव्हती आणि तिथे राहिल्यास लोक मला हसतील अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी तिथे न थांबता सरळ गावाच्या बसस्टॉपवर पोहोचले आणि शहर गाठायचं ठरवलं. गावापासून पुणे शहर जवळच आहे. बसस्टॉपवर जाऊन बस पकडायची होती. पण माझ्याकडे एक रुपयाही नव्हता. बसवाल्याला काय देऊ? तिकीट कसं काढू? काहीच कळेना. बसमध्ये बसले तर कंडक्टर तिकिटासाठी पैसे विचारते. तर मी त्याला काय सांगू? त्यामुळे माझी कोणत्याही बसमध्ये बसण्याची हिंमत झाली नाही. माझ्यासमोरून अनेक बसेस जात राहिल्या. मग मला सुचलं की एखाद्या प्रायव्हेट गाडीवाल्याला विचारावं. जर त्याने मला सोडलं तर बरं होईल. मी आधीच सांगायचं ठरलं की माझ्याकडे पैसे नाही. माझं पाकीट हरवलेलं आहे. जर कोणी होकार दिला तर बरं होईल. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पाण्याची तहान लागली होती. बाजूला एका हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या मोठ्या टाकीतून थोडं पाणी पिऊन घेतलं. परत स्टॉपवर येऊन उभे राहिले. अनेक कार जात होत्या. मी प्रत्येक गाडीला हात देऊन विचारू लागले, मला शहरात सोडता का? पण कोणीच मला बसवत नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी अनेक गाडीवाल्यांना विचारले, पण काही लोक माझं बोलणं ऐकून गाडी चालू करून निघून जायचे. तेव्हा एक टेम्पो आला. मी त्या टेम्पोवाल्याला हात दिला आणि त्याने टेम्पो थांबवला. टेम्पोची काच उघडीच होती. मी जवळ जाऊन म्हणाले, अहो, मला शहरात सोडता का? माझ्याकडे पैसे नाहीत. त्यांनी एक क्षण माझ्याकडे पाहिलं. काही विचार केला असावा. कदाचित माझ्या चेहऱ्यावर रडण्याचे ओघळ दिसले असतील. मी पटकन डोळे पुसले आणि त्याच्याकडे हात जोडले. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. सोडतो तुम्हाला, पण शहरात कुठे सोडायचं आहे? कुठेही चालेल मला. फक्त पुणे शहरात सोडा. मी उत्तर दिलं. त्या बसस्टॉपवरून पुणे शहर जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अंतरावर होतं. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि मला ड्रायव्हरच्या सीट बाजूलाच खिडकीजवळ बसायला सांगितलं. मी खिडकीजवळ बसले. त्याने दरवाजा बंद करायला सांगितला आणि टेम्पो सुरू केला. टेम्पो माझ्या गावापासून पुढे जाऊ लागला. आजूबाजूला काही छोटे शहर शेत होती. त्या शेतामध्ये मी कधीकधी जायचे. तेव्हा किती आनंदी वाटायचं, मोकळं वाटायचं. पण काही अंतर कापल्यानंतर आमचंही शेत आलं, जिथे ऊस लावला होता. मला क्षणातच आठवण झाली. जेव्हा माझा नवरा होता, तेव्हा आम्ही कधीकधी शेतात यायचो. किती मन मोकळेपणाने एकमेकांशी बोलायचो. कधीकधी माझा नवरा प्रेमाने मला मिठी मारायचा. पण आता ते दिवस गेले होते. आज माझ्यावर जो दुःखाचा दिवस कोसळला ते सांभाळणं खूपच कठीण होऊ लागलं होतं. पण नकळत डोळ्यातले अश्रू आले. तेव्हा त्या टेम्पोवाल्याने टेम्पो चालवत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अहो, काही त्रास आहे का तुम्हाला? काही मदत हवी आहे का? काय झालं तुमच्यासोबत? का रडत आहात तुम्ही? काही नाही. माझ्या डोळ्यांमध्ये कचरा गेला, त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. मी लगेच डोळे पुसले आणि मुद्दामच खिडकीच्या बाहेर पाहू लागले. त्या भल्या मोठ्या टेम्पोवाल्याने मला पुढे काही विचारलं नाही. आता मी स्वतःलाच आवरलं. अशा पद्धतीने रोडणं योग्य नाही. पुढे जे होईल ते बघून घेऊ, असा मनाचा निश्चय करून आता गप्प बसले. जवळजवळ 15-20 किलोमीटर अंतर कापलं गेलं. आता शहरही जवळ येऊ लागलं. काही नवीन नवीन मोठ्या इमारती दिसत होत्या. नवीन काही बांधकाम सुरू झाली होती. एक छोटं हॉटेल पाहून त्या टेम्पोवाल्याने गाडी थांबवली. अहो, तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा आहे का? त्याने विचारलं. मी फक्त नकारार्थी मान हलवली. मग तो गाडीच्या खाली उतरला आणि म्हणाला, मी नाश्ता करून येतो. तुम्ही इथेच थांबा. हो, ठीक आहे. 2 पावलं पुढे गेला आणि परत मागे आला.
अहो करून घ्या की नाश्ता. मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत, पण टेन्शन घेऊ नका. मी पैसे देतो. मी दरवाजा उघडून खाली उतरलेच नाही. तो म्हणाला, "बरं ठीक आहे, मी घेऊन येतो तुमच्यासाठी." तो त्या हॉटेलमध्ये गेला. काही वेळातच तो परत आला. एका वर्तमानपत्रात गुंडाळून त्याने काही समोसे आणि वडापाव आणले आणि माझ्या हातात दिले. मी म्हटलं नाही म्हटलं, तरी देखील बळजबरीने त्याने ते माझ्या हातात सोपवले आणि म्हणाला, "खाऊन घ्या लवकर. तिथेच बाजूला पाण्याची बाटली ठेवली आहे. तिथून पाणी पिऊ शकता." तो निघून गेला. काही मिनिटं मी बसले, त्या वर्तमानपत्रात गुंडाळलेला समोसा आणि वडापावकडे पाहत. मला खूप भूक लागली होती. शेवटी मी ते खायला सुरुवात केली. पोटात एवढी भूक होती की काही वेळातच मी ते सगळं संपवलं. काही वेळाने तो टेम्पोवाला परत आला. ड्रायव्हर सीटजवळ टेम्पोमध्ये बसला. माझ्याकडे पाहून म्हणाला, "खाल्ला ना? छान होता ना नाश्ता?" मी थोडंसं गालात हसत हो म्हटलं. "चला मग निघूया." त्याने गाडी सुरू केली आणि परत आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. पुण्यामध्ये पोहोचत पोहोचत संध्याकाळ झाली. त्याने मला विचारलं, "कुठे उतरायचं आहे तुम्हाला?" मला काही कळेना कुठे उतरू. तेव्हा एक बस मला जाताना दिसली. मी त्याला म्हणाली, "ही बस कुठे जात आहे? बस स्टॉपमध्ये जात आहे का?" "हो हो, इथेच बस स्टॉप आहे, जवळच," तो म्हणाला. "ठीक आहे, मला बस स्टॉपच्या जवळ उतरून द्या." मी म्हणाले. थोडा वेळ त्याने टेम्पो चालवला. त्याने म्हणाला, "हे बघा, इथेच डाव्या बाजूला बस स्टॉप आहे. इथून जवळच आहे. ठीक आहे. तुमचे खूप खूप आभार." मी त्याला हसत हसत हात जोडले. टेम्पोमधून माझी बॅग काढली, खाली उतरले. टेम्पोवाला आता टेम्पो सुरू करून पुढे निघून गेला. मग मी ती बॅग घेऊन बस स्टॉपवर आले. एका बाकड्यावर जाऊन बसले. आता मला काहीच सुचत नव्हतं. काय करू काय नको. हळूहळू संध्याकाळ संपत गेली आणि रात्र सुरू झाली. बस स्टॉपवरील गर्दी कमी होऊ लागली. रात्रीचे 12 वाजले. मग 1-2 मी तिथेच बाकड्यावर बसून होते. रात्रभर मला झोप आली नाही. मनात असंख्य विचार चालू होते. काय करू? कुठे जाऊ? कसं होईल माझं? नातेवाईकांमधील आई-वडील आता राहिले नव्हते. तिथे जाऊन काहीच होऊ शकत नाही, हे मला कळलं. त्यामुळे तिथे जाणं टाळलं. सकाळ झाली. दुसरा दिवस उजडला. मी तिथेच बस स्टॉपवर आजूबाजूला फिरू लागले. तिथे फक्त पाणी प्यायला होतं. मला आता भूक लागली होती, पण काहीच खायला येत नव्हतं. माझ्याकडे तर ₹1 नव्हता. तर कुठून काय खायला विकत घेणार? आता दुपार झाली. मला कळकळून भूक लागली. तेव्हा मला माझ्या कानातले हे झुमके विकावे लागतील असं वाटलं. मी तिथून उठले आणि बस स्टॉपच्या बाहेर आले. एका सोनाराच्या दुकानाजवळ गेले. तिथे जाऊन कानातले काढून त्यांना दिले आणि सांगितलं, "साहेब, मला हे विकायचे आहे." त्यांनी माझ्याकडून ती सोन्याची झुमके घेतले, तपासले आणि सगळे सांगितले, "यासाठी आम्ही तुम्हाला ₹10,000 देईन. चालेल का?" मी म्हटलं, "होय, ठीक आहे, चालेल." मग त्यांनी ठेवून घेतले आणि मला ₹10,000 दिले. मी लवकर एका छोट्या हॉटेलमध्ये गेली. तिथून काही खाण्याच्या वस्तू मागवल्या. पोटात थोडं गेलं, तेव्हा थोडं बरं वाटू लागलं. तो दिवस असाच इकडे-तिकडे काढला. त्या रात्री देखील मी तिथे बस स्टॉपवर बसून राहिले. बसल्या-बसल्या रात्री झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आजूबाजूला विचारपूस करू लागले. मला काही काम मिळेल का? राहण्यासाठी जागा मिळेल का? पण कोणाकडूनही काही योग्य माहिती मिळाली नाही. तिथूनच काही अंतरावर गेले आणि काही घर बांधताना विचारलं, "भाड्याने खोली मिळेल का?" तेव्हा एका बाईने सांगितलं, "हो, भाड्याने खोली मिळेल, पण तुम्हाला ₹20,000 डिपॉझिट भरावे लागेल
आणि दर महिन्याला 5,000 रुपये भाडं द्यावे लागेल. हे ऐकून मी हादरले. माझ्याकडे आता फक्त 10,000 रुपये होते. त्यातूनही काही खर्च झाले होते. खोली मिळणे आवश्यक होते आणि अशक्य देखील होते. हे लक्षात येताच मी परत बसस्टॉपवर आले, निराश होऊन बसले. पुढचे 5-7 दिवस मी बसस्टॉपवरच काढले. रात्री तिथे झोपायचे. आजूबाजूला काही दुकान होते. काही दुकानदार मला विचारू लागले, तुम्ही कोण आहात? रोज इथे का राहता? 1-2 जणांनी मी माझ्याबद्दल घडलेले सांगितले. पण कोणीच माझं ऐकून मला काही मदत करेल आणि असं काही होतं नाही. तिथे वावरणारे लोक माझी गंमत बघायचे. आता तर काही लोकांच्या वाईट नजरा माझ्यावर पडायला लागल्या, हे मला जाणवू लागले. एका संध्याकाळी एक व्यक्ती माझ्या जवळ आला. त्याचा चेहरा मी ओळखला, कारण त्याचे दुकान तिथेच जवळ होते. तो म्हणाला, हे बघा, तुमची जर काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. मी एकटाच राहतो. त्याच्या बोलण्यात थोडा संकोच वाटला, पण मला वाटलं की कोणीतरी आपल्याला सहारा देत आहे. त्यामुळे मी त्याला होकार दिला आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. त्याचं घर खूप मोठं होतं, बंगल्यासारखं. सुरुवातीला त्याच्या घरात जाऊन मला खूपच वेगळं वाटलं, पण त्याने व्यवस्थित बसायला सांगितलं आणि अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हटलं. त्यानंतर त्याने मला काही खायला दिलं. त्यानंतर त्याने मला काही सांगितलं, तुम्हाला मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होते. त्यानंतर त्याने मला एका खोलीत यायला सांगितलं. मी त्या खोलीत गेले. ती खोली खूप आलिशान होती. त्याचा बंगला खूप मोठा होता. बऱ्याच खोल्या होत्या. तो म्हणाला, ही खोली तुझी आहे. तू इथे आरामात झोप. त्यानंतर तो तिथून निघून गेला. मी पलंगावर जाऊन बसले. एवढी सुंदर फुले मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. मला खूप झोपही लागत होती. असं वाटत होतं की झोपून जावं, पण थोडी भीती वाटत होती. हा अनोळखी व्यक्ती मला त्याच्या घरी घेऊन आला आहे, पण तो बोलायला बरा वाटला. स्वभाव देखील चांगलाच होता. मी आता माझी साडी नीट करत तिथे पलंगावर लोळले. माझा डोळा लागणार असतो. वर थोड्या वेळाने त्यांनी पाण्याची बाटली आणली. ती पाण्याची बाटली माझ्याकडे देत म्हणाला, पाणी लागलं तर हे पिऊन घ्या. मी लगेच उठून बसले. त्याच्या हातातून पाण्याची बाटली घेतली. त्याच्याकडे पाहून धन्यवाद म्हटलं. थोडंसं पाणी पिलं. आता मला अपेक्षा होती की तो तिथून निघून जाईल, पण तो तिथेच उभा होता. भीती वाटू लागली. बाटली तिथून बाजूला टेबलवर ठेवली आणि परत पलंगावर येऊन बसले. पण पुढच्या क्षणी त्याने माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं आणि माझ्या जवळ आला. माझ्या बाजूला बसला. मी खूप घाबरले. त्याने त्याचा हात माझ्या हातावर घेतला आणि हातात ठेवला. माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणारी शारीरिक भूक मला दिसू लागली. आता मात्र माझी भीती खूप दाटून आली. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला त्याच्याकडे ओढलं. मी म्हणाले, साहेब, काय करत आहात? तो म्हणाला, तू मला खूप आवडलीस. आपण आज दोघेजण एकत्र रात्रभर झोपूया. मी म्हणाले, साहेब, हे काय बोलत आहात? मी अशा प्रकारची बाई नाही. जरी मी गरीब असली, मला कोणी नाही या जगात, पण मी असं काही करणार नाही. मी स्पष्ट सांगून देते. तो सरळ म्हणाला, मग मी काय तुला इथे महाराणीसारखं झोपायला आणलं आहे का माझ्या घरामध्ये? त्याने माझा हात पकडून माझ्यासाठी पदर खेचला. तोवर माझी साडी माझ्या खांद्यावरून बाजूला झाली. तो माझ्याकडे सावरला आणि माझ्या शरीराला नको तिथे स्पर्श करू लागला. मी त्याला स्वतःपासून दूर ठेवत होते, पण तो शरीराने बळकट असल्यामुळे मला भारी पडू लागला. तरी देखील मी त्याला माझ्यापासून लांबच टाकत राहिले, पण तो काहीच सरकत नव्हता. मी जोराजोराने बोलत होते, पण त्या खोलीतून बाहेर आवाज अजिबात निघत नव्हता. अशा ठिकाणी ती खोली होती. मी खूप शक्ती व एक वटून त्याला माझ्यापासून दूर टाकले आणि पलंगावरून उठून उभी राहिले.
साडीचा पदर व्यवस्थित केला. तो लगेच पलंगावर उठून माझ्याजवळ आला आणि माझा हात पकडून पुन्हा माझ्यावर बळजबरी करू लागला. मी त्याला माझ्यापासून लांब झटकून टाकले, पण त्याने पुन्हा मला जवळ ओढले आणि ओढून खिचून मला नको तिथेच स्पर्श करू लागला. मी त्याच्यासमोर हात सोडून विनवणी करू लागले. "भाऊसाहेब, कृपा करून मला सोडा. मला सोडून द्या. मी तुमचं काही बिघडवलं नाही. मी अशा प्रकारची स्त्री नाही. माझ्यासोबत असं चुकीचं गैरवर्तन करू नका." माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण त्याच्या डोळ्यात वासनेचे भोग स्पष्ट दिसत होते. आता मला समजलं की हा माणूस हैवान झाला आहे. कितीही विनवणी केली तरी तो माझा भोग घेतल्याशिवाय थांबणार नाही. पण मी माझ्यासोबत असं अत्याचार मुळीच होऊ देणार नव्हते. मी टेबलवर पडलेले एक चिनी मातीचा फ्लॉवर पॉट हातात घेतला. तो माझ्या अंगाशी नको ते करण्याचा प्रयत्न करत असताना मी त्या फ्लॉवर प्लॉटने जोराने त्याच्या डोक्यावर मारला. तो लागल्यावर त्याने दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि जमिनीवर कोसळला. काही क्षणातच तो जमिनीवर निश्चिंत पडला. पांढऱ्या रंगाच्या फरशीवर त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. ते रक्त जमिनीवर पसरायला लागलं. मी खूप घाबरले. खाली बसून त्याचा हात हलवला, पण त्याचे डोळे बंद होते. माझ्या हातपाय लटपटायला लागले. तो मेला की काय असा विचार मनात यायला आला. आता मी काय करू? भीतीने माझं मन गोंधळून गेलं. तेव्हाच माझ्या मनात विचार आला, कदाचित तो मेला आहे आणि जरी मेला नसला तरी आता इथे जास्त वेळ थांबणे योग्य नाही. लवकर निघायला हवं. मी कोणताही विचार न करता सगळं तिथेच सोडलं आणि पळत त्या रूममधून बाहेर आले. घरात काही लाईट्स सुरू होते. मी मुख्य दरवाजापासून बाहेर पडले. घर खूप मोठं होतं. पुढे मोठं लोखंडाचं मोठं गेटही होतं. मी त्या गेटजवळ आले. गेट उघडलं आणि तिथूनच जोराने पळू लागले. पण तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की पळू नकोस सविता. कुणी बघितलं तर संशय येईल. मी चालू लागले, पण खूप जोरात चालत होते. एकदा मागे वळून त्या मोठ्या बंगल्याकडे पाहिलं, जिथे माझ्यासोबत हे सर्व काही घडलं होतं. परत रस्त्याकडे पाहत पुढे चालू लागले आणि जितकं जोरात होईल तितकंच चालत तिथून खूप लांब अंतरावर आले. आता मात्र मला लक्षात आलं की माझी बॅग त्या घरातच राहिली आहे. ती बॅग परत घ्यायला जाऊ की नको हा मनात विचार येऊ लागला. पण परत त्या घरात गेली, कोणी मला पाहिलं, पकडलं तर काय होईल? तो व्यक्ती जर जिवंत असेल तर माझं काही खरं नाही. हे सगळं विचार करून मी अजूनच रस्त्यावर जोरात चालू लागले आणि बऱ्याच अंतरावर आले. एका रिक्षा स्टॉपवर पोहोचले आणि रिक्षामध्ये बसले. रिक्षेवाल्याला विचारलं कुठे जायचं आहे. मला काही सुचेना की काय त्याला सांगावं. मग त्याला सांगितलं मला रेल्वे स्टेशनवर सोडा. तो म्हणाला, इथून रेल्वे स्टेशन खूपच लांब आहे. 500 रुपये भाडं लागेल. मी म्हणाले, हो ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मला सोडा तिथे, मला नेऊन द्या. रिक्षेवाल्यांनी रिक्षा सुरू केली. मी चेहऱ्यावर असलेला घाम पुसला. माझ्या मनामध्ये असंख्य भीती आणि विचार सुरू होते. बराच वेळ रिक्षा चालवून त्या रिक्षेवाल्याने मला पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर सोडलं. मी त्याचे 500 रुपये दिले. माझे एवढे नशीब की रिक्षाचे पैसे माझ्याकडे होते. मी बॅगेत न ठेवता माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि तिथेच एका बाकड्यावर जाऊन बसले. हे पुण्याचे मुख्य रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथे बरीच गर्दी होती. मला भीतीही वाटत होती की त्या व्यक्तीचं काय झालं असेल, पण तिथून मी बऱ्याच अंतरावर आले असल्यामुळे मला कोणी पकडू शकणार नाही किंवा तो व्यक्ती माझ्याकडे येऊ शकणार नाही असं वाटू लागलं. ती रात्र तिथे स्टेशनवर बाकड्यावर बसून घालवली. पुढच्या दिवसापासून परत माझ्या जीवाचे हाल होऊ लागले. मी तिथेच आता रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे फिरायचे. पुढचे काही दिवस तिथे राहायला जागा किंवा कोणी काही मिळेल का काही शोधू लागले. पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी एखादी रूम भाड्याने घेऊ शकेल. जे पैसे माझ्याकडे होते ते देखील आता संपायला सुरुवात झाली.
पोटाला भूक लागली की काही ना काही विकत घ्यावे लागत असे. त्यामुळे माझ्याकडचे पैसे कमी होऊ लागले. माझ्याकडे अंगावरची एकच साडी होती. त्याच साडीमध्ये मी राहायचे. पण आता माझी साडी हळूहळू जुनी होऊ लागली, फाटू लागली. पण बरं झालं, माझी अवस्था खराब झाल्यामुळे माझ्याकडे कोणी वाईट नजरेनं बघत नसे. पुढच्या 2 महिन्यातच माझ्याकडे सर्व पैसे संपले. आता माझ्याकडे शेवटचे 100 रुपये राहिले होते. हे संपले की परत माझं काय होईल, काय करू, काहीच मला कळेना. स्टेशनपासून इकडे तिकडे फिरत राहायचे. लोकांना वाटायचं की मी वेडी आहे किंवा भिकारी आहे. कोणी कोणी मला काही खाण्यासाठी देऊन टाकत असे किंवा कोणी कोणी मला 5-10 रुपये भेट म्हणूनही देत असे. मी ते घेऊन टाकायचे. मला एक टेम्पो दिसला. त्या टेम्पोमध्ये एक व्यक्ती पायनॅपल विकत होता. जोराजोराने ओरडत होता, आवाज देत होता, चला पायनॅपल 100 रुपयाला. फक्त मला पायनॅपल खूप आवडायचे. माझ्या मनातून इच्छा झाली की आपण एक पायनॅपल विकत घेऊ. पण 100 रुपयाला आहे पायनॅपल. एक पायनॅपल विकत घेतलं तर पूर्ण 100 रुपये खर्च होतील माझ्याकडे. मग मी काय करू? पायनॅपलवाल्याच्या टेम्पोजवळ गेले. त्या टेम्पोवाल्याला माझ्याकडे लक्षच नव्हतं. त्याची पाठ माझ्याकडे होती. तिथे एक बाई आली आणि तिने त्याच्याकडून एक पायनॅपल घेतलं. त्यांनी तिला एक पायनॅपल व्यवस्थित सोलून आणि त्याचे सालटे काढून एका पिशवीमध्ये भरून दिलं. माझ्या मनात आलं की याच्याकडून एखादा छोटा पायनॅपल घ्यावा. 50 रुपयाला दिला तर बरं होईल. मी विचारलं, अहो, मला एक छोटा पायनॅपल 50 रुपयात मिळेल का? तो म्हणाला, नाही नाही, 100 रुपयाला आहे. कोणताही घ्या, 1 रुपयाही कमी होणार नाही. मी खूप नाराज झाले. तेव्हा तो वळून माझ्याकडे पाहू लागला. मी तिथून निघणार इतक्यात त्याचं लक्ष माझ्याकडे आणि माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. मी त्याच्याकडे पाहतच होते आणि पाहतच राहिले. मला जाणवलं की या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलं आहे, पण ओळखू येत नव्हतं. मी एकदा त्याच्या टेम्पोकडे पाहिलं आणि आठवलं, आणि हा तर तोच टेम्पोवाला आहे ज्याने मला माझ्या गावापासून शहरात आणून सोडलं होतं. तो आश्चर्याने म्हणाला, तुम्ही? मी त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोलले नाही. अहो, तुम्ही इथे कसं असे काय करता, इकडे तिकडे राहता? त्याने मला विचारलं. त्याने मला एकटक वरून खालपर्यंत पाहिलं. माझी अवस्था किती खराब झाली आहे ही त्याच्या डोळ्यातून समजलं. तो बोलला, काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? आणि तुमचे कपडे असे तुम्ही तीच बाई आहात का ज्यांना मी पुण्यात सोडलं होतं? मी फक्त मान हलवली. होय. असं का? असं म्हटलं. पायनॅपल हवं का तुम्हाला? त्याने विचारलं. हो, पायनॅपल हवं आहे, मी उत्तर दिलं. बरं थांबा. तुम्ही? तो म्हणाला, अहो नाही. मी म्हणाले, का नको? त्यांनी माझ्यापुढे पायनॅपल काढलं, त्याच्यावरचे काटे काढले आणि माझ्याकडे देऊ लागला. मी त्याला हातात घेतलं. आता माझ्याकडे ते शेवटचे 100 रुपये होते. पण त्याला असं म्हणणं योग्य नाही की माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी त्याच्यापासून थोडी वळले. माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवलेले 100 रुपये काढले आणि त्याच्याकडे देऊ लागले. तो मला म्हणाला, असू द्या. त्याने माझ्याकडचे पैसे घेतले नाही. मी त्याला ते पैसे देऊ लागले. तरी तो आग्रह करत म्हणाला, नको, असू द्या की. मी म्हणालो, असं परत तुमचं ओझं मी सहन करू शकणार नाही. आधीच तुम्ही मला विना पैसे गावातून शहरापर्यंत सोडलं होतं. आता परत मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही. हे पैसे घ्या. तो थोडा वेळ थांबला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुम्हाला शहरात सोडलं होतं तेव्हा तर तुम्ही कुठे राहता या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. माझा चेहरा कोलमडला होता. तेव्हा तो म्हणाला, काय झालं आहे तुमच्यासोबत? तुम्ही मला सांगू शकता? कोण आहात तुम्ही? काय नाव आहे तुमचं? मी बोलायला लागले. माझं नाव सविता. तुम्ही ज्या गावातून मला पुण्यात आणलं तेच माझं गाव. पण माझे पती काही वर्षापूर्वी जग सोडून गेले होते.
मी माझ्या सासरी राहत होते, पण सासरच्या लोकांनी मला चोरीचा आरोप करून घरातून हाकलून दिलं. मी पुण्यात आले. काहीतरी काम करून कुठेतरी भाड्याने रूम घेऊन राहण्याचा विचार केला, पण तसं काही झालं नाही. दिवसेंदिवस माझी अवस्था बिघडत गेली आणि आता माझी परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मला कुठेतरी काम हवं आहे, बाकी काही नाही. तुम्ही मला जरा कुठे काम मिळवून दिलं तर तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. कदाचित तोही माझी मदत काही करू शकत नाही हे त्याच्या डोळ्यातून मला दिसलं. मी म्हणाले, काही हरकत नाही, तुमचे खूप खूप आभार. मी तिथून निघून गेले. 4-5 पावलं चालून पुढे गेले तेव्हा त्याने मला आवाज दिला, "अहो सविता." मी लगेचच मागे वळून पाहिलं. त्याने मला हाताने इशारा केला आणि त्याच्याकडे यायला सांगितलं. मी त्याच्याकडे चालत गेले. नकळत मला त्याच्याकडून अशी अपेक्षा वाटू लागली की हा माझी काहीतरी मदत करू शकतो. त्याच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता. मी त्याच्याजवळ गेले. तो म्हणाला, "हे बघा, मी तुम्हाला काम लावून देतो आणि देऊ शकत नाही. पण जर तुमची मर्जी असेल तर तुम्ही माझ्यासोबत काम करू शकता." मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. "हे बघा, मी माझ्या या टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा भाज्या विकतो. जास्त करून मी फळंच विकतो. कधीकधी मला एकट्याला हे सगळं सांभाळणं कठीण होतं. जर तुम्ही याच कामामध्ये माझी मदत कराल तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसे देऊ शकतो." त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा दिसत होता. मी म्हणाले, "ठीक आहे, मला मंजूर आहे. हे बघा सविता, मी तुम्हाला 250 रुपये रोजचे देईन. तुम्हाला रोज माझ्याकडे कामाला यावं लागेल. तसं खूप काही काम नाही. मला थोडीफार मदत करायची आहे. बस, होय कराल ना?" "होय, मी करेल. तुम्ही जे छोटं मोठं काम सांगाल ते मी सर्व करेल." "ठीक आहे, चालेल मग. कधीपासून कामावर यायला लागलाय?" "तुम्ही सांगाल तर आजपासूनच लागते." "बरं ठीक आहे. पण सविता, तुमची परिस्थिती खूपच खराब झाली आहे. मी समजू शकतो. तुम्ही कसे दिवस काढले आणि कशा परिस्थितीत राहिलात. त्यामुळे तुमची अवस्था खूपच खराब झाली आहे. पण हे खरं आहे. तुम्हाला आधी स्वतःची थोडी स्वच्छता करून घ्यावी लागेल. तुम्हाला कपडे बदलून घ्यावे लागतील. जर तुमची काही हरकत नसेल तर." "होय, तुम्ही बरोबर सांगत आहात. थांबा, मी तुम्हाला काही पैसे देतो. तुम्ही एक काम करा, तिथून एक साडी विकत घ्या. त्यानंतर बघू आपण काय करायचं ते." त्याने त्याच्या खिशातून 1000 रुपये काढले. "अहो नको, एवढे पैसे नका देऊ. सविता, हे पैसे मी नंतर वाटल्यास वजा करून घेईल. आता तुम्ही हे बघा, तिथे समोर एक साडीचं दुकान आहे. तिथे जा. तिथून एक साडी घेऊन या." तो विनंती करत म्हणाला. "बरं ठीक आहे." मी त्या साडीच्या दुकानात गेले. तिथं काही साड्यांची किंमत विचारली. साड्या खूप महागड्या होत्या. मी त्यांना विचारलं, "सगळ्यात स्वस्त साडी कितीला आहे?" "350 रुपयाला." "ठीक आहे, 350 रुपयाची साडी दाखवा मग." मी 350 रुपयाची एक साडी घेतली आणि तिथून बाहेर आले. त्याच दुकानाच्या बाहेर काही रेडीमेड ब्लाऊज देखील लटकलेले होते. मी ते देखील एक घेतले 200 रुपयामध्ये आणि आता तिथून परत त्या टेम्पोवाल्याजवळ आले. त्याला सांगितलं, "हे घ्या, उरलेले 500 रुपये. एक साडी आणि एक रेडीमेड ब्लाऊज मिळाला आहे." त्याने माझ्या हाताकडे पाहत स्मित केलं आणि म्हणाला, "ठीक आहे." मी उरलेले 450 रुपये त्याच्याकडे दिले. "बरं, हे बघा, अजून मला इथं काही माल विकायचा आहे. तुम्ही वाटल्यास पुढे गाडीमध्ये बसू शकता." "अहो नाही, मी तुमचं काम बघते, जेणेकरून मला काम लक्षात येईल की काम कसं करायचं आहे." "हो ठीक आहे, चालेल." मग मी बराच वेळ त्याची गंमत पाहू लागले. काही लोक यायचे, त्याच्याकडून जे पाहिजे ते त्यांना तो ते पायनॅपल सोलून द्यायचा. त्याच्याकडे एक खूप शानदार धारदार कोयता होता. त्याने तो पायनॅपल सोलून देत असे. बघता बघता संध्याकाळपर्यंत सगळे पायनॅपल विकली गेली.
त्यानंतर तो म्हणाला, सविता चला आता मी घरी जातो. हो ठीक आहे. त्याने लगेच विचारलं, तुम्ही कुठे जाणार आहे? आता मी इथे रेल्वे स्टेशनवर जाईल. तो थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला, सविता जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. आता मात्र माझ्या मनात असंख्य प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या. कारण याआधी मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या घरी गेले होते आणि त्यानं माझ्यासोबत जे केलं ते सर्व मला आठवू लागलं. पण हा युवक प्रामाणिक आणि इमानदार वाटत होता. त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते असं मला मनातून आवाज येत होता. थोडा वेळ विचार केल्यानंतर शेवटी माझ्या अंतरंग आत्म्याने सांगितलं, होय सविता, तू याच्यावर विश्वास ठेवू शकतेस. मग मी म्हणाले, ठीक आहे, चालेल. मी त्याच्या टेम्पोमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी पुढे बसले. तिथून त्याचं घर फार लांब नव्हतं. काही वेळातच आम्ही त्याच्या घरी पोचलो. त्याचं घर पाहिलं तर त्या 2 खोल्यांचं साधं घर होतं. त्याने मला आत बोलावलं. मी त्याला विचारलं, तुम्ही एकटेच घरात राहता का? हो, सध्या तरी मी एकटाच आहे. माझी आई म्हातारी झाली आहे. ती सध्या गावाला गेली आहे. मोठ्या भावाने काही कामानिमित्त महिन्यासाठी परत येईल. इथलं वातावरण तिला फारसं मानवत नाही. थोड्या वेळाने फ्रेश होऊन परत आला. सविता, मी फ्रेश झालोय. तुम्ही जी साडी आणली ते नेसून घ्या. हवं असल्यास आंघोळही करू शकता, असं त्याने सुचवलं. ठीक आहे. मी ती साडी आणि ब्लाऊज घेऊन एका छोट्याशा बाथरूममध्ये गेले. तिथे जात नाही तर तो तिथे आला आणि माझ्याकडे पाहतच राहिला. मी थोडी गोंधळले. इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा तो म्हणाला, सविता, तुम्ही फ्रेश झाला आणि कपडे बदलले तर तुमचं रूपच पालटलं बघा. मी काहीच बोलले नाही. तो म्हणाला, हे बघा, मी स्वयंपाक करत आहे. आता आपण जेवण करून घेऊ. मी विचारलं, मी तुम्हाला काही मदत करू का? नाही नाही, मी करतो. काही हरकत नाही. अहो नाही, मला येतं सर्व काही. तुम्ही काही काळजी करू नका. कुठे आहे किचन आता? आम्ही दोघं मागच्या रूममध्ये गेलो. मागे एक छोटासा किचन ओटा होता. तिथे त्याने गव्हाचं पीठ मळून ठेवलं आणि सोबत बटाटे चिरून ठेवले. मी ते पाहून त्याला विचारलं, तुम्ही बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवत आहात का? होय. बरं, तुम्ही तिकडे जा. पुढच्या रूममध्ये वाटल्यास मी सर्व करतो. अहो नाही, मी त्याला आग्रह करत पुढे सरसावले आणि पोळ्याचे मीठ घेऊन पोळ्या टाकायला सुरुवात केली. मी म्हटले, अहो, बटाट्याची भाजीही बनवून देतो. मला फक्त सांगा, तुम्ही कोणतं सामान कुठे ठेवलं आहे? मी त्याला पुढे बटाट्याला भाजीला लागणारं सर्व सामान कुठे ठेवलं आहे ते विचारून घेतलं. काही वेळातच मी स्वयंपाक तयार केला. जेवणाचे ताट बनवले आणि आम्ही दोघांनी सोबतच पुढच्या रूममध्ये खाली बसून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मी भांडी-कुंडी सर्व काही आवरून घेतलं. संध्याकाळ झाली होती. म्हणजे रात्रीचे 10 वाजले होते. तेव्हा तो म्हणाला, सविता, तुम्ही इथं पलंगावर झोपा. मी खाली झोपतो. त्याच्या घराच्या पुढच्या रूममध्ये कोपऱ्यामध्ये एक पलंग होता आणि एक छोटा टीव्ही भिंतीवर लावलेला होता. 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. जास्त सामान नव्हतं घरामध्ये. अहो नाही, तुम्ही वरती पलंगावर झोपा. मी खाली झोपते. बरं ठीक आहे. त्याने मला 2 चादरी काढून दिल्या. एक उशी दिली. मी ती चादर खाली अंथरली आणि उशी डोक्याखाली ठेवून तिथे झोपले. तोही पलंगावर झोपला. रूममधला लाईट सुरू होता. मी दुसरी चादर अंगावर ओढून घेतली. झोपायचा प्रयत्न करू लागले, पण झोप येत नव्हती. माझ्या आयुष्यामध्ये काय होत होतं मलाच काही कळेना. मला थोडी भीतीही वाटू लागली. आधी माझ्यासोबत त्या व्यक्तीनं जसं काही केलं होतं, हा पण तर तसं काही करणार नाही ना, या भीतीनेच मला रात्रभर झोप आली नाही. सकाळपर्यंत मी जागतच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर उजेडू लागला. ज्या उजेडामुळे माझी झोप मोडली होती. तेव्हा मी उठले, बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि तीच साडी परत नेसली. थोड्या वेळाने तेही उठले आणि त्यांनी आंघोळ केली. मी किचनमध्ये जाऊन विचारले, काय स्वयंपाक करू? त्याने उत्तर दिले, तू काहीही स्वयंपाक कर. आम्ही दोघांनी थोडंसं जेवण केलं. जेवताना मी विचारलं, अहो, तुमचं नाव काय? माझं नाव रविकांत आहे. मी एवढेच बोललो आणि दोघे जेवण करू लागलो. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला, सविता, मी आता गाडी घेऊन बाहेर जात आहे.
तिकडून काही माल भरवायचा आहे. संध्याकाळपर्यंत म्हणजेच 5 वाजेपर्यंत घरी आलो तर बाजारात विकायला जाता येईल. उशीर झाला तर नाही. पण मी प्रयत्न करेन की 5 वाजेपर्यंत आपण परत येऊ शकेल." "ठीक आहे, चालेल." पुढे ते म्हणाले, "सविता, तुम्ही घरी अजिबात काही टेन्शन घेऊ नका. घर उघडं सोडू नका फक्त आणि घराच्या बाहेर जाऊ नका." मी म्हणाली, "ठीक आहे." मग तो घराच्या बाहेर पडला आणि मी घर आतून बंद करून घेतले. तो गेल्यानंतर मला थोडी शांतता वाटू लागली. पण तो खूपच चांगला आहे हे मला कळले. मी तिथेच खुर्चीवर बसून राहिले आणि बराच विचार करत राहिले. कसे कसे नको ते विचार माझ्या डोक्यात फिरत होते. पुढे काय होईल हे विचार देखील मला हैराण करू लागले. रात्री झोप काही केल्या लागत नव्हती. डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हतं. सकाळ झाली आणि आता डोळ्यात नकळत झोप येऊ लागली. मी खुर्चीवरून उठले आणि पलंगावर जाऊन पडले. मन थोडं शांत झालं होतं. त्यामुळे काही मिनिटातच झोप लागली होती. किती वेळ झोपले माहीत नाही. दरवाजा ठोकण्याचा आवाज आला. त्यामुळे माझी झोप मोडली. मी दरवाजाजवळ गेले आणि दरवाजा उघडला. समोर रविकांत उभे होते. ते या घराचे मालक. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी स्मित केलं आणि त्यांनीही स्मित केलं. ते घरात आले. "काही त्रास झाला तर नाही ना?" त्यांनी विचारलं. "नाही, झोपले होते थोडं मी." उत्तर दिलं. "बरं चला, आपल्याला निघायचं आहे. मी गाडीमध्ये टरबूज भरून आणले आहेत." "ठीक आहे." त्यांनी घरातून थोडं सामान घेतलं. मी चप्पल बाहेर घालून बाहेर आली. टेम्पो मागे जाऊन पाहिलं तर अर्धा टेम्पो मोठ्या मोठ्या टरबुजांनी भरला होता. त्यांनी घराला कुलूप लावलं आणि टेम्पो जवळ आले. मला टेम्पोमध्ये बसायला सांगितलं. मी पुढे जाऊन बसली. त्यांनी टेम्पो सुरू केला. काही अंतर चालवल्यावर काल जिथे भेटलो होतो तिथेच तो टेम्पो थांबवला. टेम्पोच्या खाली उतरलो. त्यांनी मागे जाऊन टेम्पोचं गेट उघडलं आणि आतमध्ये वजन काटा ठेवलेला होता तो बाहेर काढून ठेवला. मी त्यांना पाहतच होते. "सविता, सर्व काही बरोबर आहे ना?" त्यांनी विचारलं. मी फक्त मान हलवली. त्यांनी जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली. "चला टरबूज घ्या, 20 रुपये किलो, एकदम गावरान माल." 5 मिनिटं झाली तरी कोणीही टरबूज विकत घ्यायला येत नव्हता. थोड्या वेळाने आम्ही थोडे निराश झालो. मला वाटलं मी आले म्हणूनच कोणी विकत घ्यायला येत नाही की काय? मला थोडी भीती वाटू लागली. माझ्यामुळेच त्यांचा धंदा जर चांगला झाला नाही तर मला ते कामावर ठेवणार नाही या गोष्टीची भीती वाटू लागली. 10-15 मिनिटं झाली. लोक जवळ येत होते पण टरबूज कोणीच घेत नव्हतं. जवळ आले की पाहून निघून जातात. मला टेन्शन येऊ लागलं. मी त्यांच्याकडे पाहत म्हटलं, "रविकांतजी, काय झाले? गिऱ्हाईक येत नाही आहेत. वाटतं आज माझ्यामुळे तर असं होत नाही ना?" रविकांतजी स्मित हसत माझ्याकडे पाहत म्हणाले, "काहीतरी बोलता सविता तुम्ही. टेन्शन घेऊ नका. बघा थोड्या वेळाने कसे लोक येतात पटापट." त्यांचं हे बोलणं ऐकून मला थोडंसं समाधान वाटलं. पण तरीही आतून थोडी शंका येत होती. का लोक टरबूज विकत घ्यायला जवळ येत नाही आहेत? टरबूज तर छान आहेत. काही वेळाने 2 बायका आल्या. त्यांनी टरबूजाचा भाव विचारला. रविकांत म्हणाले, "20 रुपये किलो आहे." त्यांनी प्रत्येकी 2 टरबूज घेतले, जे सुमारे 4-4 किलोचे होते. त्यामुळे दोघांनी 80-80 रुपये दिले. यानंतर काही पुरुष आणि स्त्रिया टरबूज घ्यायला जवळ येऊ लागले आणि लवकरच गर्दी वाढली. टरबूज झपाट्याने विकले जाऊ लागले. गर्दी वाढत असल्याने रविकांत म्हणाले, "सविता, तुम्ही पैसे मोजा, जमा करा फक्त. जमा करण्याचं काम करा. मी प्रत्येकाला हवे तेवढे टरबूज मोजून देतो." गिऱ्हाईक पटापट येत होती आणि मी त्यांच्याकडून योग्य रक्कम घेत होते. टरबुजांची गाडी झपाट्याने रिकामी होऊ लागली. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व टरबूज विकली गेली. काही लोक परत परत येऊ लागले, कारण टरबूज खूप गोड आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. सर्व टरबूज विकणं झाल्यानंतर रविकांत आणि मी जवळच्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर गेलो. त्यांनी मला चाय पाहायला आग्रह केला. त्यामुळे मी त्यांच्यासोबत चहा घेतला. चहा पिऊन झाल्यानंतर रविकांत म्हणाले, "चला सविता, आता आपण घरी जाऊ." आम्ही टेम्पोजवळ आलो. जे थोडंफार सामान होतं ते त्यांनी टेम्पोमध्ये ठेवलं. ते ड्रायव्हरच्या सीटवर बसले आणि मी त्यांच्या शेजारी जाऊन शेजारी बसले. माझं लक्ष गेलं तर तिथे एक मोठा टरबूज ठेवलं होतं. मी आश्चर्याने विचारलं, "अहो रविकांतजी, हे टरबूज येथे का ठेवलं आहे?" ते हसत म्हणाले, "अहो सविता, आपल्याला नको का खायला?
सर्व टरबूज काय विकून द्यायचं की काय? एक बाहेर एक बनवू लागले. मी फ्रेश होऊन आलो. फ्रेश होऊन बाहेर आले, तेव्हा त्यांनी 2 कप मस्त चहा बनवला होता. ते पुढच्या खोलीत आले. 1 कप माझ्या हातात दिला आणि दुसरा स्वतः घेतला. समोर भिंतीवर घड्याळ होतं. आता जवळजवळ 10 वाजले होते. चहा पिऊन झाल्यावर रविकांत म्हणाले, "सविता, आता स्वयंपाक करायचा का?" मी त्यांच्याकडे पाहून विचारलं, "तुम्हाला भूक लागली असेल ना?" ते हसून म्हणाले, "तुला नाही लागली आहे का?" "मला थोडी भूक लागली आहे," मी म्हणाले. "बरं, एक काम करूया. आपण जे टरबूज आहे ना, ते कापून खाऊ आणि मी इथेच जवळ एक रेस्टॉरंट आहे, तिथून नाश्ता घेऊन येतो." ते घराच्या बाहेर जाताना म्हणाले, "सविता, मी नाश्ता घेऊन येतो लगेचच." मी म्हणाले, "ठीक आहे." ते बाहेर गेले आणि मी तिथेच बसून राहिले. माझ्या मनात आता अनेक विचार सुरू झाले. रविकांत यांचा स्वभाव खूप छान आहे. ते माझ्याशी एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात की मला असं वाटू लागलं जणू काही आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो. माझ्या मनात काही दिवसापूर्वीचे दिवस आठवले, जेव्हा मला बसायला आणि झोपायला जागा नव्हती, पण रविकांत यांनी मला त्यांच्या घरात घेतलं आणि एवढ्या आपुलकीने माझ्याशी वागतात. त्यांच्या वागणुकीमुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला होता. काही वेळाने रविकांत बाहेरून आले. त्यांनी नाश्ता आणला होता. मग आम्ही दोघांनी बसून नाश्ता केला. त्यांनी जे मोठं टरबूज ठेवलं होतं तेही कापलं आणि आम्ही दोघांनी मिळून खाल्लं. टरबूज खूप चविष्ट होतं आणि गोडही होतं. खायला खूप समाधान वाटलं. अगदी पोटभर झालं. कितीतरी महिन्यानंतर मला असं पोट भरून खायला मिळालं. त्यानंतर मी तिथे झालेला पसारा आवरला. रात्री जवळजवळ 11 वाजले होते. रविकांत म्हणाले, "चला सविता, झोपून घेऊ." मी म्हणाले, "रविकांतजी, मी खालीच झोपेन. काल झोपले होते तसं." "बरं," ते म्हणाले, "जशी तुमची इच्छा." मग ते पलंगावर जाऊन झोपले. मी खाली एक चादर अंथरली आणि दुसरी चादर अंगावर घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागले. बराच वेळ झोप आली नाही. थोडी भीती तर होतीच, पण रविकांत यांचा स्वभाव चांगला आहे आणि ते कधीच काही चुकीचं करणार नाही, तो असा आत्मविश्वास मला होता. त्यामुळे हळूहळू विचार करत डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा उजेड पडला होता. उठून जागेवर बसले. सहज शेजारी पलंगाकडे लक्ष केलं, तर रविकांत पलंगावर नव्हते. समोर भिंतीवर घड्याळ लावलेलं होतं. घड्याळ पाहिलं तर चक्क सकाळचे 8 वाजले होते. मी खडबडून उठले आणि चादरीच्या घड्या केल्या. रविकांत अंघोळ करायला गेले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "सविता, तुम्हीही अंघोळ करून घ्या." मी फक्त मान हलवली. तेव्हा त्यांनी सांगितलं, "अहो, माफ करा, मला उठायला उशीर झाला." ते म्हणाले, जाग आलीच नाही." "काही हरकत नाही, सविता, त्यात काय एवढं? एखाद्या दिवशी उशिरा उठले तर आणि सकाळी आपल्याला काही महत्त्वाचं काम नसतं तर मी बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली." हां, आधी माझ्याकडे जी जुनी साडी होती ती साडी नेसली आणि अंघोळ करून बाहेर आले. रविकांत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, थोडं आश्चर्याने आणि म्हणाले, "काय झालं सविता? तुम्ही ती जुनी साडी नेसली?" मी फक्त हो म्हटलं. ते म्हणाले, "अरे, तुमच्याकडे तर एकच साडी आहे. त्या दिवशी एकच साडी आणली होती." "बरं ठीक आहे. दुपारी तुमच्यासाठी साडी घेऊन येईन वाटल्यास." मी नकार दिला. "अहो नको, असू द्या." ते हसून म्हणाले, "मग काय तुम्ही ही जुनी साडी नेसणार आहात? दुपारी जाऊया आपण." मी फक्त मान हलवले. मग त्यांनी विचारलं, "बरं सविता, काय स्वयंपाक बनवता? काय सांगाल ते मी बनवतो." मी त्यांना सांगितलं, "वरण भात आणि एखादी छान भाजी बनवा." तेव्हा ते म्हणाले, "ठीक आहे." मी किचनमध्ये जाऊ लागले. परत स्वयंपाक बनवायला लागले. काही गोष्टी मला माहीत नव्हत्या, पण ते सर्व मला सांगत होते. स्वयंपाक झाल्यावर आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर रविकांत म्हणाले, "सविता, तुम्हाला साड्या घ्यायच्या आहेत ना?" मी नकार दिला. "अहो नका, असू द्या." ते म्हणाले, "नाही सविता, असे थोडे आहेत का? तुम्ही दोन्ही साड्या थोड्या वेळाने नेसणार आहात आणि ते तुम्हाला मुळीच आवडणार नाही." त्यांनी आग्रह केला. म्हणून आम्ही दुपारी एका छोट्या मार्केटमध्ये गेलो. तिथे एका साड्यांचं दुकान होतं. तिथून 2-3 साड्या खरेदी केल्या. त्यानंतर काही भाजीपाला घेतला. बरं, मग आम्ही परत घरी आलो. "बरं सविता,
मी आता मार्केटमध्ये काहीतरी भरून आणतो. बघतो जे काही मिळेल ते मग संध्याकाळी जाऊ विकायला. ते हसून म्हणाले, हो ठीक आहे रवीजी. रविकांत पुढे म्हणाले, सविता काय झालं आहे? काही चुकीचं म्हटलं का? मी उत्तर दिलं, नाही, तुम्ही ते रवी म्हटलं ना म्हणून. ते हसले आणि म्हणाले, हो मला रवी म्हणायला आवडेल. तुम्हाला रवीजी म्हटलं तर चालेल का? मी हसून उत्तर दिलं, हो रवीजी चालेल. मी काही हरकत नाही. बरं रवीजी, मग मी स्वयंपाक बनवून ठेवू का? तिकडून आल्यानंतर आपल्याला फक्त जेवणाचं टेन्शन राहील. ते म्हणाले, हो चालेल सविता, हे छान आहे. तुम्ही स्वयंपाक बनवून ठेवा. मग मी स्वयंपाक बनवायला लागले आणि रवीजी टेम्पो घेऊन निघून गेले. स्वयंपाक करून झाल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजल्याच्या आधी रवीजी घरी आले. मग आम्ही दोघे परत मार्केटमध्ये गेलो टेम्पो घेऊन. रवीजींनी भरून आणलेली द्राक्षे विकायला गेलो. फुल टेम्पो भरून द्राक्षे विकत आणली होती. संध्याकाळी म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही द्राक्षे विकली. त्यानंतर रविकांत म्हणाले, चला सविता, आता जाऊया घरी. राहिलेला द्राक्षाचा माल उद्या विकू. हो ठीक आहे रवीजी. मग आम्ही दोघं तिथून घरी येऊ लागलो. स्वयंपाक मी आधीच बनवून ठेवला होता. त्यानंतर जेवण केलं. ते पलंगावर झोपले आणि मी खाली. पुढील काही दिवस असेच चालू राहिले. मला रवीजी यांच्या घरी येऊन येऊन जवळजवळ 1 महिना झाला असेल. तेव्हा रवीजी म्हणाले, सविता, तुमचा 1 महिना पूर्ण झाला आहे. 250 रुपयांचा हिशोबाने 7,500 रुपये हे घ्या तुमचे. मी आश्चर्याने रवीजी यांच्याकडे पाहिलं. अहो, मी तर तुमच्या घरी खाते, राहते. ते हसतच म्हणाले, सविता, तुम्ही स्वयंपाक देखील बनवता, घराची देखभाल करता, तर त्या कामाचे थोडे पैसे देणार आहे मी तुम्हाला. सारखंच आहे, टेन्शन घेऊ नका. हे घ्या तुमचे 7,500 रुपये. मी त्यांच्याकडून पैसे घ्यायला थोडे अवघडत होते. तरी देखील त्यांनी आग्रहाने ते पैसे माझ्या हातात ठेवले. अहो रवीजी, पण हे पैसे कुठे ठेवू? मी विचारलं. ते म्हणाले, कुठेही ठेवा. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हालाच वापरता येतील. मग मी कपाटात ठेवते, असे म्हटले आणि घरातल्या एका छोट्या कपाटात ते पैसे ठेवून दिले. आता पुढील 2 महिने उलटले. रवीजीसोबत मी काम करत होते. त्यांच्या फळ विक्रीच्या कामाबद्दल मला खूप काही शिकायला लागले. एकदा मी त्यांना कल्पना दिली, अहो रवीजी, आपण जर तुमच्या फळ विकण्यासोबतच ज्यूस विकण्याचाही व्यवसाय केला तर कसा राहील? जमेल का? ते म्हणाले, होय जमेल. मग आपल्याला काम वाढेल. मीच उत्सुकतेने विचारले, कसला? ज्यूस विकायचा? ते म्हणाले, ज्यूस? आपण? मी फळ विकतो ना, त्याचा ज्यूस. मग मी म्हटले, आणि ठीक आहे, चालेल. ते म्हणाले, तुमची कल्पना ठीक आहे, पण मग सविता, आपल्याला त्यासाठी ज्यूस बनवण्याची मशीन घ्यावी लागेल. मी उत्सुकतेने विचारले, किती किमतीचे? ते म्हणाले, 10,000चे. मग आम्ही बाजारात जाऊन 10,000ची ज्यूस काढण्याचे मशीन विकत घेतले. ते खूप छान मशीन होते. कोणतेही फळ त्यात टाकले की ज्यूस बाहेर निघत असे. त्यामध्ये उसाचा रस काढण्याचीही व्यवस्था होती. मग रवीजी आणि मी सोबतच काम करू लागलो. वेगवेगळ्या फळांचे ज्यूस तयार करून विकू लागलो. दिवसेंदिवस आमचा व्यवसाय वाढू लागला. मी रोज सकाळी लवकर उठते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 5:30 वाजता उठले. ब्रश केला. अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. अंघोळ झाल्यावर फक्त टॉवेलला गुंडाळून बाहेर आली. माझी नेहमीची सवय. बाथरूममधून बाहेर येऊन साडी नेसायची. टॉवेल काढून साडी नेसणार इतक्यात माझे लक्ष समोर गेले. कोणाच्या तरी पायाच्या हालचालीचा आवाज आला. डोकं वर करताच मी दचकली. समोर रवीजी उभे होते. त्यांना पाहून मी घाबरले. त्यांची नजर माझ्यावर पडली. ते स्वाभाविकच होतं. पण इतक्या लवकर ते इथे का आले हे मला कळेना. म्हणून तर ते यावेळी झोपलेले असायचे. आज ते लवकर उठले असावेत. काही क्षण काय करू काही सुचेना. परत बाथरूममध्ये गेले आणि जावं का असा विचार केला. पण हातात साडी होती. कशीबशी मी खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण ती खाली पडली. मी फक्त गुलाबी रंगाचा चौकटी
डिझाईन असलेला टॉवेलला लपेटलेला होता. तो फक्त मांड्यांपर्यंत येत होता. गळ्यांपर्यंतही पूर्ण झाकत नव्हता. मी हाताने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला, पण 2 हाताने किती झाकणार? हे निष्फळ होतं, हे मला जाणवलं. मी पुन्हा रवीजीकडे पाहिलं. त्यांना म्हणाले, "रवीजी, तुम्ही इतक्या लवकर इथे? आज लवकर उठले आहे का?" ते काहीच बोलले नाही. माझ्याकडे एकदा पाहून लगेच त्यांनी मान फिरवली. ते म्हणाले, "अहो सविता, माफ करा. माझं लक्ष नव्हतं. मला माहीत पण नव्हतं तुम्ही अंघोळ करून परत बाहेर येत आहे. मी तर सहज बाथरूमकडे येत होतो. बरं, तुम्ही तुमचं काम करा." असं बोलून ते माझ्याकडे न पाहता पुढच्या खोलीत निघून गेले. ते गेल्यावर माझी पटापट साडी नेसली. मग किचनमध्ये गेले. तिथे घाईघाईने काम करू लागले. पण मला खूप लाज वाटत होती. रवीजी असलेल्या पुढच्या खोलीत जाण्याची हिंमत होत नव्हती. बराच वेळ किचनमध्ये काम करत राहिले. थोड्या वेळाने रवीजींचा आवाज आला. "अहो सविता, काय झालं तुमचं?" मी म्हणाले, "होय, झालं." मग मी बाथरूममध्ये गेले. मी पुढच्या खोलीत आले. तिथलं थोडंफार कसंबसं आवरलं. रवीजी थोड्याच वेळात अंघोळ करून बाहेर आले. त्यांच्याकडे पाहायला मला लाज वाटत होती. मी किचनमध्ये गेले. चहा बनवला. कपात काढून घेतला. रवीजी पुढच्या खोलीत बसले होते. त्यांना चहाचा कप दिला. परत किचनमध्ये येऊन नाश्ता बनवला. त्यांना नाश्ता दिला. ते म्हणाले, "सविता, तुम्ही नाश्ता करा." मी होकार दिला. मग पुढच्या खोलीत बसून आम्ही सोबत नाश्ता केला. समोर टीव्ही सुरू होता. बातम्या लागल्या होत्या. मी मुद्दाम टीव्हीकडे पाहत म्हणाले, "रवीजी माझ्याशी जास्त बोलले नाही." त्या सकाळच्या प्रसंगाबद्दल त्यांनी काही उल्लेख केलेला नाही. मी काही बोलले नाही. तो दिवस असाच गेला. रवीजी आता फळांचा व्यापार करत होते. मी त्यांच्या गाडीजवळ ज्यूस विकण्याचे काम सुरू केले होते आणि तिथे एक छोटीशी जागा भाड्याने घेतली. व्यवसाय चांगला चालू लागला आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट ज्यूस बनवू लागले. त्यामुळे हळूहळू ग्राहक वाढले. दिवसेंदिवस आमचा धंदा वाढत गेला. त्या सकाळच्या प्रसंगानंतर मी सावध झाले. आता बाथरूममध्येच साडी नेसून बाहेर यायचे, जेणेकरून पुन्हा असा प्रसंग घडू नये. एके दिवशी संध्याकाळी आम्ही पुढच्या खोलीत टीव्ही पाहत जेवण करत होतो. जेवताना माझं लक्ष कोपऱ्याकडे गेलं. तिथे 2 उंदीर पळताना दिसले. मला उंदरांची खूप भीती वाटते. मी जोरात किंचाळले. रवीजी म्हणाले, "काय झालं सविता?" मी घाबरत म्हणाले, "तिथे उंदीर आहेत." ते हसले. "अहो, उंदीर तर घरात असतातच." मी म्हणाले, "पण मला खूप भीती वाटते. लहानपणी एकदा रात्री झोपेत उन्हाळ्यात कानाला चावला होता. तेव्हापासून मला उंदीर यांची भीती वाटते." ते म्हणाले की घाबरू नका. मी आहे ना." आम्ही जेवण संपवलं. मग आम्ही भांडी घासली. मग झोपण्याची तयारी सुरू केली. पण मला जमिनीवर झोपायला भीती वाटत होती. रवीजी पलंगावर झोपले. मी खाली चादर टाकली. पण माझ्या मनात धडधड भरली होती. माझं लक्ष पुन्हा कोपऱ्याकडे गेलं. एक उंदीर पलंगाच्या खाली पळताना दिसला. मी पुन्हा रवीजींच्या पलंगावर जाऊन बसले. ते म्हणाले, "काय झालं सविता?" मी घाबरतच म्हणाली, "उंदीर पलंगाखाली पळाला." ते म्हणाले, "अहो, उंदीर इकडे तिकडे धावणारच." मी म्हणाले, "पण मला खूप भीती वाटते. मी कसं झोपू कळतच नाही." ते शांतपणे म्हणाले, "बरं सविता, तुम्ही पलंगावर झोपा. मी खाली झोपतो." रवीजी निसंकोचपणे म्हणाले, "अहो सविता, तुम्ही पलंगावर झोपा. मी खाली झोपतो." मी लगेच म्हणाले, "नको नको रवीजी, तुम्ही खाली झोपाल आणि मी वरती, हे मला योग्य वाटत नाही." ते म्हणाले, "काही होत नाही. तुम्ही आरामात वर झोपा." मग मी नकार दिला. हिम्मत करून खाली अंथरूण टाकलं. रवीजी पलंगावर झोपले. पण मला झोप येईना. 1 तास झाला, तरी डोळा लागत नाहीत. इतक्यात उंदीर इकडून तिकडं, तिकडून इकडे पळत होता. माझ्या उजव्या हातावर चढला. माझ्या अंगावरून उडी मारत पळाला.
मी घाबरून उठून बसले. माझ्या आवाजाने रवीजींची झोप मोडली. ते म्हणाले, "काय झालं सविता?" मी घाबरत म्हणाले, "उंदीर माझ्या अंगावरून पळाला." ते हसले. मी चिडून म्हणाले, "मी इथे टेन्शनमध्ये आणि तुम्ही हसता?" ते म्हणाले, "हसण्यासारखंच आहे. उंदीर अंगावरून गेला तरी काही करत नाही. घाबरू नका. आरामात झोपा." पण मला कुठे झोप येणार होती. मी तशीच बसून राहिले. रवीजी पलंगावर चढले. मग म्हणाले, "सविता, तुम्हाला काही हरकत नसेल तर माझ्या शेजारी झोपू शकता. पलंग मोठा आहे, जागा आहे." त्यांचंही बोलणं ऐकून त्यांना काय उत्तर देऊ कळेना. मी शांत राहिले, पण दुसरा पर्याय नव्हता. शेवटी म्हणाली, "ठीक आहे, मी वर झोपते." खालील चादर उचलली, नवीन गादी बाजूला ठेवली, रवीजींच्या भिंतीकडे सरकले. त्यांच्या शेजारी जागा होती. मी पलंगावर बसले. ते शेजारी झोपल्याने मनात शंका होती. खूप उशिरा डोळा लागला. काही वेळातच डोळे उघडले, तर रवीजी शेजारी झोपलेले. त्यांचा घोरण्याचा आवाजही येत होता. मी चादर बाजूला केली, उठून बसले. घड्याळात 7 वाजले होते. फटाफट बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली. परत येऊन रवीजींना उठवलं. ते आंघोळ करून तयार झाले. मग आम्ही आमच्या कामाला लागलो. तो दिवस मावळला. संध्याकाळी परत झोपण्याची पंचायत पडली. जेवण झालं. रवीजी मला म्हणाले, "सविता, आज खाली झोपणार की वर?" "अहो, उंदीर अजून उड्या मारत आहेत." मला आठवला, उंदरासाठी औषध आणायचं राहूनच गेलं. मी स्वतःलाच दोष देऊ लागले. औषध ठेवलं असतं तर उंदराचा बंदोबस्त झाला असता. रवीजी म्हणाले, "बरं सविता, झोपा वर, झोपा. काल सारखंच. चालेल ना?" मी म्हणाले, "हो ठीक आहे, पण काही हरकत नाही." मग पलंगावर झोपण्याची तयारी केली. रवीजी भिंतीकडे सरकले. मी त्यांच्या शेजारी. नंतर थोड्याच वेळात झोप लागली. पण कधी रात्र, कधी तर डोळे उघडले, तेव्हा रवीजी अगदी जवळ आलेले दिसले. ते माझ्याकडे कुशीवर झोपले होते. त्यांनी टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती. मी थोडी बाजूला सरकले, पण नकळत माझं लक्ष त्यांच्याकडे जाऊ लागलं. खोलीत नाईट लाईटमध्ये मंद प्रकाश पसरला होता. तो प्रकाश त्यांच्या अंगावर पडत होता. त्यांचा पिळदार आकर्षक शरीर त्या प्रकाशात अधिकच मोहक दिसत होतं. ते गाढ झोपेत होते. श्वासाबरोबर त्यांचं शरीर हलकं हलकं हलत होतं. त्यांचे भारदार छाती वर खाली होत होती. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. म्हणून मला पुन्हा झोप लागली. पण रात्री अचानक जाग आली. रवीजींचा उजवा हात आणि पाय माझ्या अंगावर होता. मी डाव्या बाजूला झोपलेली. मी त्यांचा हात हलकेच उचलून बाजूला ठेवला, पण त्यांनी पुन्हा नकळत माझ्यावर टाकला. ते त्यांनी काहीच कळत नव्हतं. परत हात बाजूला करायचा विचार केला, पण मग मला वाटलं जाऊ दे, त्यांची झोप उडेल. मी तशीच अवघडलेल्या मनस्थितीत पडून राहिले. त्यांचा हात पाय माझ्या अंगावर होता. माझ्या मनात सारखं नानाविधी विचार येऊ लागले. रवीजी किती चांगले आहेत, पण माझी परिस्थिती तेव्हा किती बिकट होती. तरी त्यांनी मला या संकटातून बाहेर काढलं. स्वतःच्या घरात ठेवलं. खरं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरणीय प्रेम वाढत होतं. मी काहीतरी, कधीतरी, कशीतरी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण रवीजींचा हात माझ्या अंगावर येत होता. झोप कशी येणार मनात नको ते विचार येऊ लागले. ह हळू अंग तपायला लागलं होतं. मन माझ्या ताब्यात राहिले नाही. काय होतंय काही कळेना. नकळत माझा हात माझ्या अंगावरच्या त्यांच्या अंगावर गेला. मीही त्यांना त्याचप्रमाणे पकडलं, जसं त्यांनी मला मिठीत घेतलं होतं. त्यांचा स्पर्श सुखावह वाटत होता. ते गाढ झोपेत होते, पण मी पूर्ण जागी. बराच वेळ तशीच पडून राहिले. छाती धडधडू लागली. मनात जणू चक्रावून टाकणारी लाट उसळली. शरीरात जवानीची लहर उमटू लागल्या. काय करू काही सुचेना. बराच वेळ निघून गेल्यानंतर हळूहळू कधीतरी डोळा लागला. ते कळलंच नाही. सकाळी डोळे उघडले तेव्हा खिडकीतून प्रकाश येत होता. स्वतःकडे पाहिलं तर गोंधळलेले. रवीजींनी मला पूर्ण मिठीत घेतलं होतं. ते मिठी मारूनच झोपलेले. मी हळूच त्यांच्यापासून दूर सरकले.
स्वतःची सुटका करून घेतली. तिथून उठले आणि बाथरूमकडे पळाले. मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करू लागले. थंडगार पाणी स्वतःच्या अंगावर टाकू लागले. कितीतरी वर्षानंतर मला असा स्पर्श झाला होता, ज्यामुळे माझ्यात ते जागी झाली होती. कितीही झालं तरी देखील मी एक जिवंत प्राणी आहे. माझ्याही काही शारीरिक गरजा असू शकतात. रवीजी यांच्या इतक्या जवळ गेल्यामुळे माझ्या मनात चलबिचल निर्माण झाली होती. मी स्वतःवर ताबा ठेवून तिथून कशीतरी रूममध्ये पळाले होते. बाथरूममध्ये येऊन नकळत माझे हात माझ्या अंगावर फिरू लागले. माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले. काय होत होतं मला पण काहीच माहीत नव्हतं. काही वेळा नंतर स्वतःला सावरलं. थंडगार पाणी डोक्यावर फटाफट ओतून घेतलं. तेव्हा कुठे माझ्या अंगातले ते तरंग शांत झाले. मी अंघोळ करून बाहेर आले तेव्हा रवीजी उठून पलंगावर बसले होते. मी आता घरात झाडू मारू लागले. रवीजी त्यांनी देखील अंघोळ केली. त्यानंतर मग नाश्ता, जेवण आणि मग पुढचं काम हे सर्व सुरू झालं. दिवसभर मात्र माझ्या मनात तेच विचार बोलत राहिले. रात्री रवीजींच्या प्रेमाने मला जवळ घेऊन झोपले होते. ते क्षण माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. मला आता प्रश्न पडू लागला की रवीजी झोपेत नकळत माझ्याजवळ आले असतील की त्यांनी असं स्वतःहून केलं असेल. पण खरं तर काय, त्यांनाच माहीत. माझ्या मनात आता रवीजींना जागा निर्माण केली होती. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप प्रेम होतं. तसे होतेच ते. एवढं सर्व काही केलं होतं त्यांनी माझ्यासाठी. कधीच कोणत्या गोष्टीचा त्यांनी गर्व केला नाही. मी एवढी तरुण, जवान, दिसायला अतिशय देखणी, पण कधीच त्यांनी माझ्यासोबत असं चुकीचं काही करण्याचा प्रयत्न केला नाही. कधी मला जाणवलं नाही की त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल चुकीच्या भावना आहेत. त्यांची हीच गोष्ट मला मनाला भोवली. त्यांनी माझं मन जिंकलं होतं. मी त्यांच्या सोबत राहायचे. काम करत असतानाही आणि रात्री दिवसही. पण त्यांनी स्वतःवर किती संयम आहे. त्यांनी कधी मला दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली नाही किंवा एक पुरुष असल्याचा अहंकार माझ्यावर दाखवला नाही. शिवाय कधीच माझ्याकडे एका चुकीच्या नजरेने बघितलं नाही किंवा मला कधी चुकीचा स्पर्श केला नाही. त्यांची ही वागणूक, त्यांचा हा स्वभाव यामुळे त्यांनी माझं मन पूर्णतः जिंकलं होतं. मला अधूनमधून माझ्या नवऱ्याची आठवण यायची. सोबतच माझ्या सासरची, पती आणि माहेरची आठवण यायची. माझ्या माहेरच्या लोकांनी माझ्या सासरी एखाद्या वेळेस तरी विचारपूस केली असेल. माझ्याबद्दल काय विचार करत असतील माझ्या माहेरची लोक, पण मी कधीच कोणाला भेटण्याचा प्रयत्नही केला नाही. शिवाय एक गोष्ट मनात नेहमी येत असायची. त्या रात्री तो पुरुष मला त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्याने माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी त्याच्या डोक्यावर फॉर प्लॉट मारून चोरानं मारला होता. तर तो मेला असेल का? त्याला काही झालं असेल का? तो बसस्टॉपवरती दुकान चालवायचा. एकदा बसस्टॉपकडे जाऊन त्याच्या दुकानावर जाऊन बघायचं का? तिथे तो असेल का? पण त्याच्या डोक्यातून इतकं रक्त निघालं होतं, कदाचित त्याचा तिथेच मृत्यू झाला असेल, हे तेवढंच सत्य. पण मी जेव्हा कधीही कुठे मंदिराजवळून जायचे किंवा मंदिरात दर्शनासाठी जायचे, तेव्हा देवाला एकच विनंती करायचे की माझ्या हातून त्या माणसाचा खून नको होऊ देऊ. तू त्याला वाचवून घे. स्वतःच्या मनाला समजवायचे की नाही, तो मेला नसेल, तो जिवंत असेल, असं म्हणून स्वतःला साथ देत असायचे. आता दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच उंदीर मारण्याचं औषधाला आणलं नाही. कुठेतरी आतून वाटत होतं की रवीजी यांच्याजवळ त्यांच्या बाजूला झोपावं. त्यांच्या शेजारी झोपण्याची एक वेगळीच हुरूळ होती. माझ्या मनामध्ये जे समाधान मिळायचं, जी हिंमत मिळायची, मला ती दुर्लभ होती. दुसऱ्या दिवशी देखील जेवण वगैरे झाल्यावर रवीजी पलंगावर भिंतीकडे सरकून झोपले. मी त्यांच्या शेजारी झोपत असताना रवीजींनी मला विचारलं, सविता, तुम्हाला जर आवडत नसेल तर मी खाली झोपतो. मी म्हणाले, नाही नाही, काही हरकत नाही, झोपा तुम्ही वरती. फक्त रात्री इकडे सरकू नका, तेवढे लक्षात ठेवा.
ते म्हणाले, बरं ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं. मी आता डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. आज माझा उजवा हात नकळत रवीजींच्या डाव्या हाताला लागला होता, कारण मी त्यांच्या डाव्या बाजूला झोपलेली होते. मी डोळे बंद करून होती. माझ्या उजव्या हाताने नकळत त्यांचा डावा हात लागत होता. त्यांच्या हाताची बोटं माझ्या बोटांना स्पर्श करू लागली. पुढच्या क्षणी मला वाटले की नको सविता, हात बाजूला घे. मी लगेचच तो हात थोडासा बाजूला सरकवला. आता रवीजींच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना होत नव्हता, पण जणू मला काही आवडलं नाही. ते नको होताच माझा हात परत तिकडे सरकला. आता रवीजींच्या बोटांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ लागला. माझ्या हाताची करंगळी त्यांच्या हाताच्या बोटांना स्पर्श करू लागली. कदाचित त्यांनाही ते सर्व जाणवत होतं, पण ते काहीच बोलत नव्हते. मी डोळे बंद केले, श्वास घेऊ लागले. माझ्या श्वासाच्या गतीने माझं शरीर गरम होऊ लागलं. त्याच लयीप्रमाणे माझी छाती वरखाली होऊ लागली. माझ्या करंगळीचा स्पर्श त्याच्या हाताला होत होता, पण तो स्पर्श मला खूप सुखावू लागला. एक वेगळं समाधान होतं. मी आता मुद्दामच माझा हात बाजूला केला नाही, तसाच हात राहू दिला. रवीजींनी काही वेळात त्यांच्या हाताची बोटं माझ्या बोटांमध्ये घातली. मी माझा हात लगेच बाजूला सरकवला, पण तेव्हा माझ्या हाताची करंगळी त्यांच्या बोटामध्ये टाकली. त्यांनी माझ्या करंगळीला त्यांच्या बोटांमध्ये गुंफून ठेवलं होतं. माझ्या हाताची करंगळीला ते त्यांच्या बोटांनी स्पर्श करू लागले होते. मी डोळे बंद करून त्या स्पर्शाचा सुख घेत होते. त्यांचा त्यात एक अकाल्पनीय प्रेम मला जाणवू लागलं. मी तिरक्या नजरेने माझ्या जवळ किंवा बाजूला पाहिलं तर रवीजीचे डोळे उघडे झाक करत होते. ते मला जाणवलं, म्हणजे ते झोपले नव्हते. आता त्यांचा आणि माझा श्वास वाढू लागला. कदाचित मला जे वाटत होतं तेच त्यांना वाटत आहे हे मला कळू लागलं. माझ्या उजव्या हाताची करंगळी त्यांच्या डाव्या हातामध्ये घेऊन ते हळूहळू तिला स्पर्श करत होते. त्यांच्या बोटाच्या प्रत्येक स्पर्शामध्ये एक वेगळंच प्रेम मला जाणवायला लागलं. पण आता मात्र माझी अवस्था खूप बिकट होऊ लागली. असं वाटत होतं की आत्ताच त्यांच्याकडे कुशी करावी आणि त्यांना घट्ट मिठी मारावी. पण मी तसं काही केलं नाही. मला ती थोडी भीती वाटते की रवीजी माझ्याजवळ तर येणार नाही ना. पण त्यांचा स्वतःच्या मनावर खूप संयम होता. त्यांनी असं कोणतेही कृत्य केलं नाही जे मला आवडणार नाही. जवळजवळ अर्धा तास आम्ही असेच झोपून होतो. मला कुठून झोप लागणार होती? माझ्या पूर्ण शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली. मला तर वाटत होतं की रवीजींनी मला त्यांच्या मिठीत घ्यावं, पण त्यांनी तसं काही केलं नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांच्या तोंडामधून शब्द निघाले, सविता, झोपल्यात का? मी तर जागीच होते. मी म्हणाले, नाही, रवीजी, झोप येत नाही. तुम्ही नाही झोपलात का? ते म्हणाले, नाही. हो सविता, मला पण झोप येत नाही आहे. ते म्हणाले, सविता, एक विचारू का तुम्हाला? मी म्हणाले, होय, विचारा की. ते म्हणाले, सविता, तुम्हाला भीती वाटत नाही का? माझ्या जवळ झोपला आहात म्हणून मी म्हणाले. म्हणजे रवीजी? मला काही कळलं नाही. ते म्हणाले, कळलं आहे सविता तुम्हाला? मला काय विचारायचं आहे ते. मी थोडा वेळ शांत राहिले. त्यानंतर मी बोलले, नाही रवीजी, मला नाही भीती वाटत. त्यानंतर मी बोलले, रवीजी, खरं सांगू का? तुम्ही मला जी मदत केली आहे, मला जो आधार दिला आहे, तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीच फेडू शकणार नाही, असं मला वाटतं. ते म्हणाले, अहो सविता, असं बोलू नका. मी तर एक माणूस म्हणून तुमची मदत केली आहे, बाकी काही नाही. मी रवीजी म्हणाले, मी आयुष्यामध्ये जवळच्या रक्ताच्या नात्याला परक्यासारखं वागताना पाहिलं आहे. ज्या लोकांना ज्या लोकांसोबत माझं नातं होतं त्यांनी मला परकं केलं, पण तुम्ही मला तुमच्या घरात जागा दिली. खरंच तुम्ही माझ्यासाठी एक देवाप्रमाणे आहात. ते म्हणाले, अहो सविता, अशी उपमा देवाची देऊ नका मला. मी खूप छोटा मनुष्य आहे. देवाची उपमा देणे योग्य नाही. माणुसकी म्हणून मी तुमची मदत केली, बाकी काही नाही. माझे पूर्वीचे दिवस मला आठवू लागले. आता ते दिवस नको आहेत. माझे डोळे पाणावले. मी आता रवीजी यांच्याकडे पाहिलं. पुढच्या क्षणी त्यांना घट्ट मिठी मारली. रवीजी म्हणाले, काय झालं सविता?
मी म्हणाली, काही नाही. मी माझं डोकं त्यांच्या छातीवर ठेवून त्यांना घट्ट होऊन पकडलं. मी म्हणाले, रवीजी, तुमचे खूप आभार आहे. ते म्हणाले, अहो सविता, असं बोलू नका. तुम्ही मला वेळोवेळी खूप मदत केली आहे. तुमच्यामुळेच आपला व्यवसाय आता इतका पुढे गेला आहे. आपल्या अकाउंटमध्ये बरेच पैसे जमा झाले आहेत. त्याच त्याचं काय करायचं ते सांगा. मी म्हणाले, अहो रवीजी, हे पैसे आपले नाहीत, तुमचे आहेत. तुम्हाला काय करायचे ते तुमचा निर्णय. रवीजींनी देखील मला प्रेमाने त्यांच्या मिठीत घेतलं. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो. मी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या छातीवर हळूच माझ्या ओठांनी एक चुंबन घेतलं. त्यांना माझ्या मिठीतून सोडायची मला इच्छा होत नव्हती. असं वाटत होतं की त्यांना असंच जवळ ठेवून झोपावं. पण तरी देखील मी स्वतःला सांगितलं आणि हळूच त्यांच्यापासून थोडीशी मागे सरकले. रवीजींना म्हणाले, झोपा आता, खूप उशीर झाला आहे. ते म्हणाले, ठीक आहे सविता. आता मी डोळे बंद करून झोपू लागले. मला तर झोप येत नव्हती. काही वेळानंतर आपोआपच मी रवीजी यांच्या जवळ सरकले. त्यांना मिठी मारून घेतली. कदाचित ते झोपेतच होते. त्यानंतर मला कधी झोप लागली हे मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला सकाळी जाग आली, तर तेव्हा मी रवीजी यांना पूर्ण लपेटून झोपलेली होती. त्यांनी मला पूर्ण त्यांच्या मिठीत सामावून घेतलं होतं. मी हळूहळू त्यांच्यापासून बाजूला झाले. बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करू लागले. आता मात्र माझ्या मनामध्ये नको ते विचार येऊ लागले. रवीजी मला खूप आवडायचे, पण त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घेणे देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. पण ते मला पसंत करतात हे मला त्यांच्या वागणुकीमधून, त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. अंघोळ वगैरे झाल्यानंतर रवीजी उठले. त्यानंतर आमची दिनचर्या सुरू झाली. दुपारी आम्ही आमच्या दुकानात गेलो. फळं विकू लागलो आणि मी फळांचा ज्यूस. दुपारच्या वेळेस गिराईक थोडे कमी होते. शांतता होती. तेव्हा रवीजी मला म्हणाले, सविता, तुम्हाला काही सांगायचं आहे. मी म्हणाले, हो बोला ना. ते म्हणाले, सविता, एक सांगू का? मी म्हणाले, हो बोला की. ते म्हणाले, सविता, तुम्ही मला खूप आवडता. रवीजी अगदी माझ्या मनातलं बोलत होते. मी तर ते कधी माझ्याबद्दल असं बोलतील या क्षणाचीच वाट पाहत होते. माझ्या आनंदाला परवा उरला नव्हता. पण मी मात्र उत्साह व्यक्त करू शकत नव्हते. मी शांत राहिले. तेव्हा रवीजी म्हणाले, काय झालं सविता? मी काही चुकीचे बोललो का? मी म्हणाले, नाही तर. रवीजी, खरं तर तुम्ही मला देखील खूप आवडता. आमचं बोलणं चालू होतं. आता असं वाटू लागलं की ही वेळ कधी संपूच नये. रवीजी आणि मी एकमेकांसोबत असंच बोलत राहावं. पण दुकानात पुढे गिराईक आली आणि आम्ही गिरायकांना ज्यूस आणि फळ देण्यात व्यस्त झालो. नंतर रवीजी यांच्या मोबाईलवर कॉल आला. ते बराच वेळ कॉलवर बोलत होते. कॉलवर बोलत असताना आईचा उल्लेख ते करत होते. हे मला जाणवलं. थोड्या वेळाने रवीजींनी फोन कट केला. मी त्यांना विचारलं, काय झालं? रवीजी, तुमच्या आईचा कॉल होता का? ते म्हणाले, होय, माझ्या आईचा कॉल होता. मी विचारलं, काय म्हणत होती तुमची आई? ते म्हणाले, अहो सविता, काही नाही. येणार आहे 1-2 दिवसामध्ये आपल्याकडे. आता मात्र मी चक्रावले. त्यांना काय उत्तर देऊ मला काही कळेना. पण मी चेहऱ्यावर असं खोटं हसू आणत म्हटलं, हो, बरोबर रवीजी, छानच आहे. मग रवीजींनी मी आता पुढच्या कामात व्यस्त झालो. पण आता मात्र माझ्या मनामध्ये भीती वाटू लागली. रवीजी यांची आई घरी आल्यावर ती मला पाहून काय म्हणेल? ती माझ्याबद्दल काय विचार करेल? ती मला घरात राहू देईल की नाही? काय होणार पुढे याची चिंता मला सतत जाणवू लागली. आता मी माझ्या विचारात लागले होते. तेव्हा रवीजी संध्याकाळी मला म्हणाले, अहो सविता, काय झालं? काही टेन्शन आहे का तुम्हाला? मी म्हणाले, अहो काही नाही. ते म्हणाले, सविता, तुम्ही स्पष्ट बोलू शकता. मी म्हणाले, रवीजी, खरं सांगू का? परत ते म्हणाले, हो, सांगा ना. मी म्हणाले, अहो रवीजी, मला भीती वाटत आहे. तुमच्या आई आल्यानंतर ती मला काही बोलणार तर नाही ना? ती तुम्हाला विचारेल की ही बाई कोण आहे? घरात का राहते? कुठून आली? तर मग तुम्ही काय सांगाल? आणि जर तिला मी तुमच्या घरात राहणं आवडलं नाही तर? ते म्हणाले, अहो सविता, टेन्शन घेऊ नका. मी तुमच्याबद्दल आईला आधीच सांगितलेलं आहे. माझ्या आईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. एकदा तुम्ही तिला भेटा, त्यानंतर तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःला मिळतील. रवीजी असं बोलल्यानंतर माझं मन थोडं हलकं झालं. पण तरी देखील मनात थोडी भीती होतीच.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रवीजी यांची आई घरी आली. जेव्हा त्यांची आई घरी आली तेव्हा रवीजी तिला घ्यायला रेल्वे स्टेशनवरती गेले होते. ती घरी आल्यानंतर जशी ती घरात आली, मी लगेच त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडून रवीजी यांच्या आईला नमस्कार केला. त्यांनी एकदा डोळे भरून मला पाहिलं. म्हणाल्या, "सविता, इतके महिने म्हणजे जवळजवळ 1 वर्ष मी तिकडे माझ्या मोठ्या मुलांकडे होती. पण रवीकडून तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलं आहे." "हो का आई? थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते." मी रवीजी यांच्या आईला पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. नंतर छानपैकी स्वयंपाक बनवून ठेवला होता. आम्ही तिघांनी मिळून सोबत जेवण केलं. त्यानंतर रवीजी यांच्या आईचा स्वभाव खूप मायाळू आणि मऊ आहे हे मला त्यांच्या बोलण्यातून कळू लागलं होतं. रवीजी यांच्या आईला येऊन आता 3-4 दिवस झाले. त्यानंतर एकदा सकाळी आम्ही चहा घेत असताना तेव्हा रवीजीच्या आईने आम्हाला दोघांनाही बोलवलं आणि म्हटलं, "अरे, तुम्ही दोघं असे सोबत राहता, अजून किती दिवस असेच राहणार आहात? तुम्ही काही विचार केला आहे की नाही?" मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. रवीजी म्हणाले, "अगं आई, मला नेमकं समजलं नाही. तुला काय म्हणायचं आहे ते?" रवीजींची आई हसतच म्हणाली, "अरे, किती भोळे आहात तुम्ही दोघं. तुम्ही एकमेकांना कधीच बोलणार नाहीत तुमच्या मनात काय आहे ते. पण मी 3च दिवसात इथं सगळं काही ओळखलं आहे. तुम्हाला दोघांना नेमकं काय हवं आहे हे." त्यानंतर मात्र रवीजींच्या आईने जे काही सांगितलं ते ऐकून माझा आनंद गगनात भिडला. रवीजींची आई देखील खुश झाली.